नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी। पाहूया आजच्या दिवसभरातील संपूर्ण बातम्यांचा आढावा। चंद्रपुरातील बगड खिडकी परिसरात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या कारवाईत तिच्या ताब्यातून तब्बल 333 ग्राम गांजा जप्त करून महिलेला तात्काळ अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। विशेष म्हणजे जप्त केलेला गांजा नेमका कोणाकडून आणला गेला आणि या अवैध धंद्यामागे आणखी कोणाचा हात आहे याचा पोलीस कसून तपास करत आहे। रास्त भाव दुकान चालवण्याची इच्छा असलेल्या पात्र संस्था आणि बचत गटांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छुक संस्थांसाठी मोठी संधी शासनाने निर्माण करून दिली आहे। रास्त भाव दुकानांचे नवीन परवाने देण्यासाठी प्रशासनाने अर्ज प्रक्रिया सुरू केली असून एकूण 119 नवीन रास्त भाव दुकानांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत। चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, ज्योती, गोंडपिंपरी, मूल, सावली, सिंदेवाई, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा आणि भद्रावती या 14 तालुक्यांतील गावे आणि वाड्यांसाठी हे परवाने मंजूर करण्यात येणार आहेत। या प्रक्रियेत ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, सहकारी संस्था तसेच महिला बचत गट आणि महिला सहकारी संस्था अर्ज करू शकतात। अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 असून विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसीलदार कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत। कोणत्या गावासाठी परवाने आहेत, अर्जाच्या अटी शर्ती आणि आवश्यक माहिती संबंधित तहसीलदार कार्यालय, आदिवासी विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामीण विकास यंत्रणा तसेच संबंधित महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध आहेत। याशिवाय संपूर्ण जाहिरात आणि माहिती चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे। 31 जुलै पूर्वी अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे। तृतीयपंथीयांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मोठी घोषणा केली आहे। सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी छत्र शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे। या योजनेचा लाभ इयत्ता 9वी पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत घेणाऱ्या पात्र तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मिळणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे तसेच राष्ट्रीय ट्रान्सजेंडर पोर्टल वरून जारी केलेले तृतीयपंथी ओळखपत्र प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करावा। यासोबतच तृतीयपंथीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बीज भांडवल योजना देखील सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात किमान 10 वर्ष वास्तव्यात असलेल्या 18 ते 50 वयोगटातील पात्र तृतीयपंथीयांना विविध लघुउद्योग आणि व्यवसायांसाठी प्रशिक्षणसह 25,000, 50,000 आणि तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे। विशेष म्हणजे या योजनेत 45% शासन अनुदान, 50% राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज आणि लाभार्थ्यांच्या केवळ 5% सहभाग असणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजावर 3% सवलत देखील दिली जाणार आहे। इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर कार्यालयात सादर करावेत। अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। भंडारा जिल्ह्यात वन विभागाने धडक कारवाई करत दुर्मिळ आणि कायद्याने संरक्षित असलेले खवले मांजराची अवैध शिकार केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। ही घटना लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथील आहे। घर झडती दरम्यान वन अधिकाऱ्याने खवले मांजरांचे सुमारे 150 खवले, चितळाचे शिजवलेले मांस, एक भरमार बंदूक, मोराचे 2 पाय आणि इतर वन्यजीवांचे अवशेष आढळून आले। या प्रकरणी आरोपी विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे। न्यायालयाने पुढील तपासासाठी आरोपीला वन कोठडी सुनावली आहे। प्राथमिक तपासात हा प्रकार केवळ शिकारीपुरता मर्यादित नसून वन्यजीव तस्करीशी संबंधित मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मामला परिसरातील वाघ अखेर जेरबंद करण्यात आला असून अनेक दिवसांची दहशत संपल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत। काही दिवसांपूर्वी याच वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। त्यानंतर वन विभागाने विशेष मोहीम राबवत परिसरात पिंजरा लावला। अखेर शनिवारी सकाळी हा वाघ पिंजऱ्यात अडकला आणि वन विभागाने त्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले आहे। विकासाच्या नावाखाली गडचिरोली जिल्ह्यातील वन संपत्तीवर बुलडोजर चालवून तेथे फॅक्टरी निर्माण करण्याचा जणू सरकारने सपाटाच लावलाय की काय असा संतप्त प्रश्न गडचिरोलीची जनता आता विचारत आहे। इतकेच नाही तर येथील नागरिकांना उद्रेक इतका वाढला आहे की प्रस्तावित MIDC जोपर्यंत रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेतच पाठवणार नाही असा आग्रह धरल्याने याचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे। प्रस्तावित 14 गावातील अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर प्रशासन तातडीने मैदानात उतरले आहे।
या पार्श्वभूमीवर भेंडाळा येथील किसान भवनात विशेष जनजागृती आणि मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीला उपविभागीय अधिकारी खलाटे, पोलीस उपअधीक्षक अनिकेत हिरडे, तहसीलदार प्रशांत घोरुडे, गट विकास अधिकारी पोळ, पोलीस निरीक्षक दीपक डोम तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत भूसंपादनाचा प्रश्न आणि मुलांचे शिक्षण हे वेगवेगळे विषय असल्याचे स्पष्ट केले। कोणत्याही परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ देऊ नका असे आवाहनही त्यांनी पालकांना केले आहे। तसेच भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागेल, मात्र मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतल्याची चर्चा आता परिसरात सुरू आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा देववाणी।